रे माझा मितवा मालिकेच्या आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो सगळीजण डायनिंग टेबलवर बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरीचं कौतुक आकाश करत असतो. ऐन वेळेला वहिनी साहेबांना जर ही आयडिया सुचली नसती तर काय झालं असतं ना, याचा मी विचारही करू शकत नाही, असंही आता आकाश बोलत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरीच्या नावाचा जय जयकार सुरू असतो आणि या सगळ्या गोष्टीचा राग ना इथे असणाऱ्या अंजलीला येत असतो. ईश्वरीचं कौतुक आता मामा देखील करत असतात, कारण मामाला सुद्धा ईश्वरीचा स्वभाव माहिती झालेला असतो. त्यामुळे मामाही म्हणत असतात की हो, तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे. ईश्वरीला ना अशा प्रसंगात ना बऱ्याच गोष्टी सुचत असतात आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ती करते तेव्हा एकदम प्रॉपर करते. त्यामुळेच तर आताही बघ ना, तिने ऐन वेळेला कशा सगळ्या गोष्टी सावरून घेतल्या आणि त्यातच आता अर्णव तिथे बसलेला असतो. अर्णवची सुद्धा या सगळ्यामध्ये खरं तर मोठा हात असतो, म्हणून अंजली म्हणत असते की हे सगळं काही ना अर्णवमुळे झालेलं आहे मुळात. कारण अर्णवने तो पैसा खर्च केला ना, अर्णवने त्या माणसाला विकत घेतलं म्हणून. मग आता मामाही म्हणत असतो की हो बरोबर आहे, अर्णवला आता माणसांना विकत घ्यायला बरोबर कळतं, कोणत्या पॉईंटला कसं माणसांना विकत घ्यायचं ते, असं देखील आता मामा जो आहे तो बोलत असतो. मामा जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र आता अंजली डायनिंग टेबलवरच बसलेली असते आणि तेव्हा मात्र म्हणत असते की मला जरा तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. खरं तर मी जे काही बोलेन त्याबद्दल तुम्हा लोकांना वाईट वाटेल, तुम्हा लोकांना धक्का बसेल या सगळ्या गोष्टीचा, पण मला बोलणं गरजेचं वाटतंय. आणि मग मला असं वाटतंय की उगाच आहे ना टाळाटाळ करू नये आणि उगाच विषयही मागे नेऊ नये, आणि त्यामुळे मला आता तुम्ही सगळीजण बसला आहात तर थोडं बोलायचं होतं, असं देखील आता सांगितलं जातं. मग आता नेमकं बोलायचं काय आहे असं विचारलेलं असतानाच आता मात्र अर्णवही विचारतो की काय झाले ताई, ओके तर आहे ना सगळं काही. त्यावर आता अंजली सांगू लागते की सगळं काही ओके आहे, पण सध्या ना तू जरा पैसा जरा जास्तच खर्च करतोयस आणि तिथे कुठेतरी कंट्रोल असायला हवा. तू हा पैसा खर्च करू नये असं मला तरी वाटतं आणि यासाठी मी आता एक सोक्षमोक्ष करायचं ठरवलं आहे आणि यावर काहीतरी निर्णय घेऊया, असंही ती आता म्हणत असते. अर्णव म्हणतो की ताई काय झालं आहे, जे काही आहे ते स्पष्ट बोल. त्यावर अर्णवला आता अंजली सांगत असते की बघ, सध्या बिझनेसमध्ये सुद्धा तू खूप जास्त उलाढाल करतोयस, त्याचसोबत आता बाहेर असा पैसाही खूप जास्त खर्च करतोयस आणि यामुळे ना मला माझ्या बाळाच्या भविष्याची काळजी वाटायला लागलेली आहे. बाळाचं भविष्य मला कुठेतरी धोक्यात दिसते आणि त्याचमुळे ना मी एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे प्रॉपर्टीचे हिस्से झाले पाहिजेत, ते सुद्धा समान 50% हिस्सा मला भेटला पाहिजे, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इथे आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेली असताना त्यांना बसतो. सगळेजण विचार करतात आणि म्हणत असतात की हे नेमकं काय चाललंय तरी काय. त्याच वेळेला आता मामाही म्हणत असतो की काय झालं आहे, तू असं कसं काय म्हणू शकतेस. त्यावर मात्र माझा विचार झालेला आहे, कारण मी एवढे दिवस म्हणत होते की जाऊ दे, पण आता नको, आता मला कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये स्टॉप घ्यावा लागेल. आणि दुसरीकडे वल्लरीला आत्तासुद्धा प्रश्न पडलेला असतो, प्रॉपर्टी जर 50% या बाईकडे गेली तर आपल्याला काय भेटणार. म्हणूनच आता या सगळ्यामध्ये ती पडायचं ठरवते आणि ती म्हणत असते की वल्लरी बघ, आता वल्लरी सांगते अंजलीला की एवढं सगळं काय आहे, एवढा कसला राग आलेला आहे तुला. पण आता वल्लरीला मामा शांत करत असतो आणि मामा म्हणत असतो की तू यामध्ये पडू नकोस, थांब मी बोलतो अंजलीशी. तर अर्णव म्हणत असतो की बघ ताई, तुला हे राहतं घर हवं असेल, जी काही प्रॉपर्टी हवी असेल ती सांग, मी सगळी काही तुझ्या नावावर करायला तयार आहे, पण तू असं समजू नको की तुझ्या बाळाचं भविष्य धोक्यात आहे असं, कारण मी प्रत्येक वेळेला बाळाचा विचार करतो आणि माझ्या डोक्यामध्ये सतत बाळाबद्दलच विचार सुरू असतात आणि तू असं समजू नकोस की बाळाचा विचार मी करत नाही आहे करून, असंही आता अर्णव बोलत असतो. त्याच वेळेला अंजली म्हणत असते की मी तुला सांगितलं की मला 50% हवं आहे, त्यामध्ये पुढे मी तुझ्याकडे जास्तीचे पैसे मागत नाही आहे, माझा जो हक्क आहे तो मला मिळवून दे, असं देखील आता अंजली बोलत असते. या सगळ्या गोष्टीचा राग मात्र आता वल्लरीला येत असतो. वल्लरी विचार करत असते की मी करायला काय गेले आणि झालं काय. म्हणजे तिने ठरवलेलं होतं या दोन भावा बहिणींमध्ये भांडणं लावायची, पण इकडे तर आता डायरेक्ट अंजलीने
आईने प्रॉपर्टीवरच हात टाकलेला असतो. त्यामुळे आता वल्लरीची बोलती बंद झालेली असते. वल्लरीला समजत नसतं की या सगळ्यात काय करू, कारण तिच्या हातात ना आता सगळंच निश्चित चाललं आहे ही गोष्ट आता तिला कळलेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं आता तिला त्याच्या परीने समजवायचा प्रयत्न करतो आणि तो म्हणत असतो की मी वकिलांशी बोलून घेतो, नको काळजी करू, तुला हवी आहे ना प्रॉपर्टी, मी द्यायला तयार आहे. पण या सगळ्या गोष्टीचा धक्का ना ईश्वरीला सुद्धा बसलेला असतो. ईश्वरी ही विचार करू शकत नव्हती की अंजली एवढं सगळं काही करू शकते या गोष्टीवर. पण आता अंजलीसाठी जास्त करून तिची नाती महत्त्वाची नव्हती, तर तिच्यासाठी पैसा महत्त्वाचा होता आणि यासाठी तिने हे स्टँड घेतलेलं होतं. ती एकदमच कणखर झालेली होती. पण दुसरीकडे अर्णव म्हणत होता की मला या सगळ्यामध्ये माझी बहीण कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. इकडे आता वल्लरी ती रागारागात आकाशला रूममध्ये घेऊन येते. आकाशला जशी ती रूममध्ये घेऊन येते ना, तशी ती आता आकाशला म्हणत असते की तुझं काय चाललेलं आहे, तुला बाहेर का तोंड उघडता आलं नाही, तुला कळत नाही आहे का, अरे बोलावं, काहीतरी करावं, तू शांत का बसलास, मला तेच मुळात कळलं नाही. अरे या सगळ्यावर तू बोलायला हवा होतास, तुझ्यासुद्धा प्रॉपर्टीचा हिस्सा मागायला हवा होतास, असं वल्लरी आकाशचे कान भरत आकाशला आता बोलत असते. त्यावर मामा तेवढ्या तिथे येतात आणि मामा खूपच जास्त भडकलेले असतात. मामा आता म्हणतात की वल्लरी, तुला हे सगळं वागताना जरा देखील लाज वाटत नाही आहे का, तू काय वागतेस तुझं तुला तरी कळतं आहे का, मला कळतं आहे माझं काय वागते ते मी, इकडे काय आपण फक्त चौकीदारी करायला आलो आहे का, तुम्हाला कळतं आहे का, आपण एवढे दिवस यांचं सगळं सांभाळलं, सगळं काही केलं, पण आपल्या हाती काय लागतं आहे, काहीच नाही, फुटी कवडी, मी हे सगळं काही ॲक्सेप्ट करणारच नाही, मला काही झालं ना तरी प्रॉपर्टी हवी आहे म्हणजे हवी आहे. मामा आता म्हणत असतो की काय प्रॉपर्टी लावलं आहे, एक धाकही तुला भेटणार नाही, आपण या प्रॉपर्टीचे कोणीही लागत नाही, आपण फक्त गार्डियन्स आहोत, तुला कळतं आहे का मी काय म्हणतोय ते. मग एवढे वर्ष आपण जे जे काही केलं ते सगळं विसरला आहेत का, या लहान लहान मुलांसाठी मी किती काय काय केले, माझे दागिने मी विकलेत आणि या मुलांचं शिक्षण केले, असं देखील आता ती म्हणत असते. या सगळ्या गोष्टी आता मामाला माहिती असतात की कोणाचे दागिने विकलेले आहेत. त्यामुळे मामा आता म्हणत असतो की उगाच ना वल्लरी, मला तोंड उघडायला लावू नको, शांत बसलो आहे ना तर मी शांत बसू दे, आणि जर मी काही काही बाहेर काढायला गेलो तर लक्षात ठेव, असंही आता मामा बोलत असतो. त्याच वेळेला आता आकाशने हे सगळं ऐकलेलं असतं. आकाश आता विचारत असतो की कशाबद्दल बोलताय तुम्ही लोक, मलाही जरा सांगाल का, कसले दागिने काय. तर मामा बोलत असतात की बघ, तुला जे काही बोलायचं आहे, विचारायचं आहे ना, ते तुझ्या आईला विचार. आणि असं बोलल्यानंतर मामा रागारागात निघून जातात. मामाला आता या सगळ्याबद्दल अंजलीशी बोलावंसं वाटत असतं. इथे अंजली जी आहे ती मनावर दगड ठेवून तिने हा निर्णय घेतलेला असतो की तिला प्रॉपर्टीचे हिस्से वगैरे हवेत. त्यामुळे ती आता रूममध्ये जाऊन बसलेली असते. रूममध्ये बसलेली असतानाच तिथे आता मामा जातात आणि मामा अंजलीला म्हणतात की अंजली, हा सगळा निर्णय काय होता, मध्येच हा निर्णय घेतलायस म्हणून मी तुला विचारलं, नक्की काय घडतंय ते सांग. पण आता त्याच वेळेला आता ती म्हणत असते की माझा विचार पक्का झाला आहे, मी जे ठरवलं आहे ते बाळासाठी ठरवलं आहे, असं देखील ती आता म्हणत असते. तू बाळासाठी ठरवलं आहे, पण आधीपासून तुला या सगळ्या गोष्टी का नाही आल्या मनात, आधीपासून तुला तुझ्या बाळाचं भविष्य का नाही आठवलं, आताच कसं काही आठवलं, असं देखील मामा आता मुद्दामून प्रश्न करून तिला विचारू लागतात. त्याबरोबर आता ती म्हणत असते की निदान मला आता तरी कळते, तेव्हा मला एवढं कळलं होतं की एवढा काही खर्च जो आहे तो अर्णव करत नाही आहे, पण आता जेव्हा मी सगळी हिस्ट्री पाहते तेव्हा मला एक एक गोष्टी कळत आहेत की अर्णव किती पैसा खर्च करतोय ते, आणि ते सुद्धा त्या ईश्वरीच्या घरच्यांवर, ईश्वरीवर, आणि हे सगळं काही नको व्हायला आहे. आणि त्याचमुळे मला माझ्या बाळाची काळजी वाटते. जर अर्णव हेच सगळे पैसे असेच दान करत राहिला तर माझं काय, माझ्या बाळाचं काय, हा विचार केला आहे का. पण दुसरीकडे मात्र मामा आता म्हणत असतात की या सगळ्यामध्ये ना मला ना खूपच जास्त राग येतोय, आणि म्हणूनच ना आता मामा बोलत असतात की बस झालं, मला एक गोष्ट कळत नाही आहे, आमची अंजली कुठेतरी हरवली आहे, ही आमची पूर्वीची अंजली नाही आहे, असं देखील मामा बोलत असतात. त्याच वेळेला हा सगळा निर्णय ना तू जावई बापूंच्या सांगण्यावरनं घेत आहे हेही मला माहिती आहे, कारण तू आधी कधीच असं काही बोलली नव्हतीस, आणि तुलाही माहिती आहे की अर्णव तुझ्यासाठी काय आहे ते. तू जेव्हा हे घर सोडून जात होतीस, अक्षरशः तुझ्यासमोर तो गुडघ्यावर बसला होता, आणि एक बहीण म्हणून तू त्याच्या नजरेत केवढी महत्त्वाची आहेस, मोठी आहेस, हे तुलाही माहिती आहे. पण हे सगळं करून ना तू स्वतः
स्वतःला स्वतःच्या नजरेतनं पाडून घेत आहेस असं देखील मामा आता रागारागात अंजलीला बोलून तिचं डोळे उघडायचा प्रयत्न करत असतात. पण आता अंजली म्हणत असते की माझा विचार झाला आहे आणि मी विचार पक्का करून घेतलेला आहे. तर दुसरीकडे आता आकाशही येतो. आकाशही भडकलेला असतो आणि तो म्हणत असतो बरोबर अंजलीताई, तू तुझा विचार पक्का केलाच आहे. तुला आता कुठे काय उरलं आहे, तुला फक्त आता प्रॉपर्टी हवी आहे. माणुसकी कुठे राहिलेली आहे. ज्या वेळेला वहिनी म्हणजेच ईश्वरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हासुद्धा मी फोन केला होता, पण तेव्हाही तू बघायला आली नाही. तेव्हा अक्षरशः मी जेव्हा तुझ्या घरी आलो तेव्हा तुला या गोष्टी कळल्यात आणि तेव्हासुद्धा तू हॉस्पिटलमध्ये आलीस, ते सुद्धा तुझ्या नवऱ्याला विचारूनच आली असशील. सगळं काही तू तुझ्या नवऱ्याला विचारूनच करतेस ना, असंही आता आकाश मुद्दामून टोमणे मारतच अंजलीला बोलत असतो. आणि जेव्हा आता आकाश हे सगळं काही अंजलीला बोलतो तेव्हा मात्र आता अंजली ही खूपच जास्त भडकलेली असते. अंजली काहीच बोलत नाही, कारण आता तिला कळत असते की हा जो निर्णय तिने घेतलेला आहे तो निर्णय फक्त राकेशच्या सांगण्यावरनं घेतलेला आहे आणि म्हणूनच ती आता कुठेतरी शांत असते. पण आता तिला जे जे काही आकाश आणि मामा बोलत असतात ते पूर्णपणे 100% खरं असतं, कारण आता ना ती एवढाच विचार करत असते फक्त स्वतःचा, बाकी तिला कोणाचं काही अडलेलं नसतं. म्हणूनच तिने आता ना स्वतःला आता एकदम स्ट्रॉंग केलेलं असतं. ती म्हणत असते की माझा विचार पक्का झालेला आहे, मी कोणताही विचार बदलणार नाही आहे. मला प्रॉपर्टीचा हिस्सा हवा आहे म्हटल्यावर हवा आहे, असंही आता ती बोलत असते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते तेव्हा मात्र मामा आणि आता इकडे असणारा आकाश हे दोघंही जण तिकडनं बाहेर पडतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव हा शिर्क्यांसोबत बोलत असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की आपले जे काही हिस्से आहेत आपल्या प्रॉपर्टीचे त्याचे 2 भागात विभागन करायचे आहे आणि या सगळ्याबद्दल प्लीज तुम्ही वकिलाशी बोलून घ्या. मला नाही ठेवायची प्रॉपर्टी, सगळी काही माझ्या नावावर, ताईच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी करायची आहे असं देखील आता तो म्हणत असतो. जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा आता तो फोन ठेवतो, पण त्याच वेळेला ना नेमकी तिथे आता ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी हे सगळं काही बोलणं ऐकते. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय निर्णय घेताय ते, का करताय अंजलीताईंच्या नावावर प्रॉपर्टी. त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणतो तुला काय झालं, तू अशी काय वागायला लागली आहेस. तर अर्णवला आता ईश्वरी सांगत असते की हे सगळं काही तो आपण राकेशच्या हातात देतोय, हे तुम्हाला कळतं आहे का. राकेशच्या हातात प्रॉपर्टी गेली म्हणजे त्या प्रॉपर्टीचा उद्ध्वस्त होणार आहे ती प्रॉपर्टी. तुम्ही थोडं लक्षात घेताय का. कारण मी अंजलीताई आणि राकेशला फोनवर बोलताना ऐकलं होतं राकेशनेच अंजलीताईचे कान भरलेले आहेत, पण दुसरीकडे अर्णव आता ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणत असतो की बघ, ताईने आता माझ्याकडे मागितलंय मग तर मला द्यावंच लागणार आहे. मी आता यामध्ये कुठेही माघार घेणार नाही आहे, कारण ताईने आधी माझ्याकडे कधीच काही मागितलं नाही आहे आणि जर आई असली असती तरी तिने सुद्धा तसंच केलं असतं. मला असं वाटतं की ताईची जे काही हिस्सा हवा आहे ताईला तो देऊन टाकावा आणि म्हणजे ताईला थोडं टेन्शन फ्री करावं, कारण तिला तिच्या बाळाचा विचार येतो आहे आणि त्यामुळेच तिने थोडं टेन्शन घेतलं आहे. पण आता ताईला मी काही टेन्शन वगैरे देणार नाही आहे. मी शिर्केंशी बोललो आहे, तिच्या नावावर प्रॉपर्टी करायचं मी करून घेईन सगळी काही प्रोसेस. ईश्वरी आता अर्णवला समजवायचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही केल्या ऐकायला तयार नसतो. अर्णव जेव्हा हे सगळं काही ऐकायला तयार नसतो ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला समजवायचा प्रयत्न करत असते. अर्णवला म्हणत असते की बघा ना, ऐका ना, पण अर्णव म्हणतो की माझा विचार पक्का झालेला आहे, यामध्ये मला वाटत नाही आहे की काही माझं चुकतं आहे. उलट मी वकिलांना सांगितलं आहे की जेवढं लवकर काम होईल तेवढ्या लवकरात लवकर हे काम करून घ्या. दुसरीकडे आकाश आणि नम्रता हे दोघंही जण भेटलेले असतात. तर आकाश पहिल्यांदाच जेव्हा नम्रताला भेटतो तेव्हा तो तिला घट्ट मिठी मारतो. त्यावर नम्रता आकाशला म्हणत असते की काय झालं आहे सांगाल का. त्यावर आकाश नम्रताला सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झाला आहे आणि काय तर आता खरं तर ना एक प्रॉब्लेम असा झाला आहे की घरात आहे ना प्रॉपर्टीवरनं वाद सुरू झालेत आणि अंजलीताईंनी आता प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला आहे. ही गोष्ट जेव्हा आता नम्रताला समजते तेव्हा नम्रतालाही धक्का बसतो. नम्रता म्हणत असते की काय हे सगळं असं आहे का, हे खूपच भयानक आहे, नाही व्हायला होतं हे सगळं काही. मग त्यावर आता आकाशही म्हणतो की मलाही तेच कळत नाही आहे, पण अंजलीताई जे काही करते ना ते जिजूंच्या सांगण्यावरना बहुधा करते, हे सगळं अंजलीताईने करायला नको. मग आता इथे मात्र असणारी ही नम्रता जी आहे ती आकाशला शांत करत असते. त्याचसोबत तुला माहिती आहे का, मी तर हे सगळं बघतोय पण आईचं तर भलतंच सुरू आहे. ती मला सांगते की तुझा प्रॉपर्टीचा तुझा हक्क घे, आईचंही किती चुकतंय. पण दुसरीकडे मात्र आता
नम्रता जी आहे ती आकाशला शांत करत असते आणि आकाशला म्हणत असते की नका इतका विचार करून मनाला लावून घेऊ नका. मला कळत आहेत तुमच्या गोष्टी, तुम्हाला त्रास होतोय, पण आपण तरी जास्त काय करणार आहोत त्यावर. आता तुम्ही इतका विचार करू नका. तुमच्या मनाला काय वाटतंय, तुमच्या मनाला वाटतंय का हे सगळं काही ओके, तर ठीक आहे, मग करा विचार काय करायचा आहे तो. पण जो काही विचार कराल तो 10 वेळा विचार करून मगच करा, कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास होतोय हे मला दिसते तुमच्या वागण्यात ना, तुमच्या बोलण्यात ना, आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं काही सांगते. असंही आता ती म्हणून त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. जेव्हा आता ती या सगळ्यामध्ये शांत करायचा प्रयत्न करते तेव्हा मात्र आता इकडे असणारा हा आकाश जो आहे तो मात्र थोडा स्टेबल होतो, कारण त्याला आता समजवलेलं असतं. तर इकडे आता वल्लरीने राकेशला कॉल केलेला असतो आणि वल्लरी राकेशला कॉल करून आता म्हणत असते की तुम्ही काय करताय जावई बापू, तुम्हाला काय वाटतंय, मला काही कळणार नाही आहे का, तुम्ही जे काही करताय ना ते खूप चुकीचं करताय. हां, तुम्ही खूप जास्त चुकीचं करत आहात. तुम्ही अंजलीला प्रॉपर्टीबद्दल सांगितलं, मी काहीच सांगितलं नाही आहे. जो काही निर्णय आहे ना तो तिचा आहे, यामध्ये मी काही पडलेलो नाही आहे असंही आता म्हटलं जात असतं. तुम्ही मला सांगताय का तुम्ही यामध्ये काहीच पडला नाही आहे, मला कळतंय हे सगळं काही तुम्हीच केलेलं आहे असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा हा राकेश म्हणत असतो की तुम्हाला काही समजायचं आहे ते समजा, पण आता मला याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, मी यावर काहीच बोलणार नाही आहे, माझं थोडं काम आहे. आणि असं बोलून ना त्याने आता फोन कट करून टाकलेला असतो. तो आता इकडे वल्लरीचा एकही शब्द ऐकत नसतो. वल्लरी आता सगळीकडनं मिळल्यासारखी झालेली असते आणि वल्लरीला आता कळत नसतं की काय करावं. आता हातातनं सगळंच निश्चित चाललं आहे का काय, अशी कुठेतरी भीती आता तिच्या मनामध्ये वाटू लागलेली असते. दुसरीकडे आता ईश्वरीचं बोलणं अर्णव ऐकत नसतो, म्हणून ईश्वरी थोडी डिस्टर्ब असते. मग आता ईश्वरी आपल्या आईला कॉल करते, सुप्रियाला कॉल करून आता ईश्वरी म्हणत असते की आई थोडा प्रॉब्लेम झाला आहे गं. सुप्रिया म्हणत असते की काय झालं आहे बाया बोल. मग आता ईश्वरी घडलेला घरातला प्रकार सांगू लागते आणि आम्हाला सुद्धा ना विश्वास बसत नाही आहे, अंजलीताई अचानकपणे अशा वागायला लागलेल्या आहेत. अंजलीचं असंही वागणं ऐकून सुप्रियाला सुद्धा धक्का बसतो. सुप्रिया म्हणते की अंजलीताई एवढं कधी बदलल्या, आधी त्यांचं हे रूप कधीच बघितलं नव्हतं, त्या कधी अशा वागल्याच नव्हत्या, मग आता अचानकपणे त्या असं कसं वागायला लागल्या, हाही विचार ना इथे असणाऱ्या या सुप्रियाताईंना येत असतो. सुप्रिया याबद्दल आता विचार करत असते. सुप्रिया याबद्दल विचार करत असतानाच ईश्वरीला म्हणत असते की हे खूप भयानक आहे, पण ईश्वरी म्हणत असते की ही सगळं ना तिला राकेश करायला सांगतोय आणि त्यामुळेच ना ही हे सगळं करत बसली आहे. पण या सगळ्यावर काहीतरी तोडगा तर काढायलाच हवा ना, आणि म्हणूनच आता तोडगा काढायचा म्हणून ईश्वरी आता या सगळ्या गोष्टी समजावून बोलत असते आपल्या आईला. आणि मला काय करायचं आहे ना कळतच नाही आहे. मी अर्णव सरांना म्हटलं की अंजलीताईंच्या नावावर प्रॉपर्टी करू नका, या सगळ्यामुळे बिझनेसचंही नुकसान होणार आहे आणि घराचं सुद्धा. पण या सगळ्या गोष्टी ना मुळात कळतच नाही आहेत, त्यामुळे ना मी थोडी बेचैन झालेली आहे. मग आता आई काय करू गं. मग आता आईसुद्धा तिला समजवते, गणूबाप्पा जर सोबत असेल ना तर काळजी करू नकोस, गणूबाप्पा कायम आपल्या पाठीशी उभा असतो, त्याच्याकडे हात जोडून फक्त माग. आणि तुला तर माहिती आहे ना बघ, आता आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा ती 7 वचनं घेतो, त्या 7 वचनांची आता खरी प्रतिज्ञा असते, खरी आता तुला ह्या परीक्षेला उतरायचं आहे असं देखील आई आता तिला सांगत असते. जेव्हा आई हे सगळं काही सांगते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की आई मला कळतंय गं त्या परीक्षेला उतरायचं, पण आता हे कसं समजवून अर्णव सरांना मला कळत नाही आहे. त्यावर मात्र आता संसाराचे धडे देतच सुप्रिया ही आता ईश्वरीला समजावत असते. आणि तुला मी आधीसुद्धा सांगितलं आहे, आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात कोणताही बदल करायचा नाही, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यानेच आपल्या नवऱ्याचं मन जिंकायचं. आणि तुला तर माहिती आहे गणूपप्पा आपल्यासोबत कायमच आहे असं देखील सुप्रिया आता ईश्वरीला सांगत असते. ईश्वरीलासुद्धा सुप्रियाचं बोलणं पटतं. ईश्वरी म्हणत असते की आई तू मला जसं सांगितलंयस ना तसंच मी करते, आणि तू जेवढं तुझ्याशी मी बोलली ना तेव्हा माझं मन खूप जास्त हलकं झालं आहे असं देखील ईश्वरी आता आपल्या आईला सांगत असते. आणि असं बोलून ती फोन ठेवते. दुसरीकडे आता नम्रता तिथे आलेली असते आणि नम्रता सुप्रियाला म्हणत असते की काय झालं आहे आई, मला ना खरंच कळत नाही आहे, या सगळ्याचा परिणाम माझ्या आणि आकाश सरांच्या नात्यावर तर होणार नाही ना, या प्रॉपर्टीचा बद्दल मलासुद्धा आकाश सरांनी सांगितलं. त्यावर मात्र आता सुप्रिया म्हणत असते तुमचं नातं इतकं तकलादू आहे का, नाही ना, मग का विचार करतेस एवढा.
इकडे आता ईश्वरीने गणूबाप्पाच्या डोक्यावर एक फूल ठेवलेलं असतं झेंडूचं आणि ती आता त्याच्याकडे प्रार्थना करत असते आणि ती म्हणत असते की अर्णव सरांना मी सांगायचा प्रयत्न करते की ह्या प्रॉपर्टीचे कोणतेही हिस्से व्हायला नको, पण ते माझं ऐकत नाही आहेत. पण आता या सगळ्यासाठी मला बळ दे गणूबाप्पा, काही झालं ना तरीसुद्धा ते सगळं काही ना मला त्या राकेशच्या हवाले करायचं नाही आहे. राकेशच्या हातात गेलं तर सगळ्याचं नुकसान होणार आहे आणि त्यासाठी तू माझ्या पाठीशी आहेस ना. मला अर्णव सरांना थांबवायला हवं आणि तेवढ्यातच ना ते फूल जे आहे ते खाली पडतं. जसं ते फूल खाली पडतं तसं गणूबाप्पा आपल्या पाठीशी आहे आणि अर्णव सरांना या सगळ्या गोष्टीत आपल्याला थांबवायला हवं हा विचार ना आता ईश्वरीला बरोबर येत असतो आणि ईश्वरी आता या सगळ्याचाच विचार करत असते आणि म्हणत असते की फायनली बरं झालं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर झाल्यात. मग आता आईचं बोललेलं ते सगळंसुद्धा तिला आठवू लागतं आणि ती विचार करते की चला आईने सांगितल्याप्रमाणे मी आता संसाराचे धडे ती आता गिरवायला लागलेली आहे आणि त्यामुळे तिलासुद्धा खूपच छान वाटत असतं आणि आता गणूबाप्पा तिच्यासोबत असतो. यापेक्षा तिला मोठं असं काहीच नको असतं. तिने आता अक्षरशः लगेच अर्णवला या सगळ्याचं थांबवायचं ठरवलेलं असतं आणि यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. दुसरीकडे मात्र आता नम्रताला आई समजावत असते आणि तुमच्या नात्याबद्दल इतका विचार तू करू नकोस, कारण तुमचं नातं हे वेगळंच आहे हे मला माहिती आहे. पण आता तू का विचार करतेस इतका? तुमच्या नात्याबद्दल नको विचार करू, जे काही आहे ते चांगलं होईल. उलट ऐश्वरी आहे ना, ईश्वरी सगळं काही निभावून नेईल. कारण राकेशबद्दल ही लोक का घरात सांगत नाही आहे हा मोठा प्रश्न हा नम्रताला पडलेला असतो. पण आता सध्या तरी आपल्या अंजलीताईंची डिलिव्हरी होऊन जाऊ दे, मगच हा सगळा काही गुंता आहे तो सुटणार आहे असं मला वाटते. कारण अंजलीताईंची परिस्थिती पाहता जर हे सगळं घरात सांगितलं तर घरात सगळ्यांनाच धक्का बसू शकतो आणि म्हणूनच तर अर्णव आणि ईश्वरी घरात या सगळ्याबद्दल कोणाला सांगत नाही आहेत. जेव्हा आता सगळं सत्य समजेल तेव्हाच तर आता ही लोकं सांगतील असं मला तरी वाटतं. असंही आता म्हटलं जातं. त्यावर नम्रताही म्हणते की हो तुझंही बरोबर आहे आणि आत्ता जर सगळं सांगितलं तर घर उद्ध्वस्त होईल आणि ते ईश्वरीला नको आहे आणि म्हणूनच ईश्वरी चांगला विचार करून हा निर्णय घेत आहे. असं देखील आता आई जी आहे ती नम्रताला बोलून समजावू लागते. नम्रतालासुद्धा या सगळ्या गोष्टी पटत असतात. म्हणूनच नम्रताला आता आई समजावते आणि तू तुझ्या नात्याबद्दल इतका विचार करू नको, तुमच्या नात्यात कोणतेही गैरसमज आणून देऊ नकोस, सगळं काही ठीक होईल, तू फक्त आकाशच्या पाठीशी उभी राहा असं देखील सुप्रियाने आता नम्रताला सांगितलेलं असतं. त्यामुळे नम्रताला सुद्धा आईचं सांगितलेलं समजतं, कारण सुप्रियाला अगदी दोन्ही मुलींचे संसार वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न करत असते आणि त्यांना काही ना काही मोलाचा सल्ला देत असते आणि तो मोलाचा सल्ला इकडे नम्रताला सुद्धा पटलेला असतो जसा तिकडे ईश्वरीला पटलेला असतो. त्यानंतर सुप्रिया जे काही आहे ते बोलून तिकडनं निघून जाते. दुसरीकडे अर्णव आता हॉलमध्ये आपलं काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यातच तर अंजली तिथे येते. अंजली म्हणत असते की काय झालं वकिलांशी तू प्रॉपर्टीबद्दल काही बोलला आहेस का? त्यावर अर्णव म्हणतो की हो मी काल रात्रीच बोललो आहे. त्यावर मात्र आता ती म्हणत असते की मला असं वाटलं की तू विसरला असेल म्हणून तुला जस्ट आठवण करून दिली, कारण जे काही आहे ते काल मी रागात बोललेले नव्हते. खरंच मला प्रॉपर्टीचे हिस्से करून हवे आहेत आणि यासाठी मी हे सगळं काही तुला बोलत आहे. असंही आता जी अंजली आहे ती बोलत असते. अंजली जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा अर्णवही म्हणतो की मी कुठे बोललो ताई, तू रागात बोलली आहेस, मला कळले तुला हवेत प्रॉपर्टीमध्ये हिस्से आणि मी हे काम करायला सुद्धा घेतलेलं आहे, मी सांगितलेलं आहे. खरं तर हे सगळं काही शिर्के आता वकिलांना घेऊन येणारच आहे. त्यावर वकील आले की मलाही सांग, मलाही वकिलांसोबत बसायचं आहे आणि काही पॉईंट्स मांडायचे आहेत असंही आता अंजली अर्णवला बोलत असते. हे सगळं काही वल्लरी ऐकते. वल्लरी म्हणते की ही अंजली तर आता प्रॉपर्टीच्या हात धुवून मागेच लागलेली आहे. या नेमकं अंजलीचं चाललंय तरी काय? आता या सगळ्यामध्ये काहीतरी बघायला हवं असाही विचार ना आता इथे असणारी वल्लरी करत असते. दुसरीकडे अर्णवही विचार करत असतो की ताई एवढी का मागे लागली आहे, एवढं प्रॉपर्टीच्या मागे लागेल असं अर्णवला सुद्धा वाटलेलं नव्हतं. त्यामुळे अर्णवसुद्धा थोडा बेचैन झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की आता वकील आणि लोक आलेले असतात आणि त्यासोबत अंजली आणि अर्णव समोरासमोर बसलेले असतात. काही पेपरवर सह्या, प्रॉपर्टीचे हिस्से हे सगळं काही होत असतं आणि त्याच वेळेला ना अर्णवला अर्जंटमध्ये कॉल आलेला असतो आणि त्यामुळे अर्णवला तिथे लवकरात लवकर पोचायचं असतं. अर्णव आता ते बोलणं सोडून सह्या वगैरे करायचं सोडूनच ना लगेच निघत असतो आणि
आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो निघत असतो ना तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की हे सगळं काय करतोस तू चिंटू, काल रात्री तर तू मला प्रॉपर्टी द्यायला तयार होतास, मग आता कुठे चाललायस? आता हे सगळं काही तू या ईश्वरीच्या सांगण्यावरनं करतोयस का? हे सगळं तिनेच तुला सांगितलं असणारे मला कळतंय, असंही आता ती म्हणत असते. आणि त्यावेळेला अर्णव म्हणतो की तुला काही समजायचं आहे ताई ते समज, पण मला आता निघायचं आहे, अर्जंट आहे. ईश्वरी ही अर्णवला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही केल्या थांबत नसतो. ईश्वरी विचार करते की अर्णव सरांना इतकं अर्जंट काम काय आठवलं आहे, आणि म्हणूनच आता ईश्वरी अर्णवला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही केल्या ऐकत नसतो. अर्णव आता म्हणतो की माझं काम आहे, मला निघावं लागेल. ईश्वरी विचार करते की अर्णव सरांना काय झालं, याने असं का रिॲक्ट केलं, का निघून गेले, हे विचार ना आता ईश्वरी करत असते. आणि ती आता थोडी टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.